श्री स्वामी समर्थ. मकर राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य यश मिळणार का? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत का? आर्थिक अडचणी कमी होऊन स्थैर्य प्राप्त होईल का? कुटुंबातील तणाव दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, जबाबदारी आणि स्थिर प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. शनीच्या प्रभावामुळे तुमचा संयम, चिकाटी आणि कष्ट करण्याची वृत्ती अधिक प्रभावी राहील. या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि ते निर्णय भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. योग्य नियोजन, शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन यामुळे प्रत्येक क्षेत्रात समाधानकारक परिणाम मिळू शकतात. मात्र अतिविचार आणि नकारात्मकता टाळून आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या शिस्तबद्ध कामामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे कार्यालयात तुमचा मान सन्मान वाढेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जातील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी ठरू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार आणि परस्पर विश्वास ठेवणे आवश्यक राहील. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास कठीण कामेही सहज पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि भविष्यातील प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील. तुमची चिकाटी, जबाबदारीची जाणीव आणि शांत स्वभाव तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत आवश्यक राहील. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी किंवा मालमत्तेशी संबंधित कामांसाठी खर्च करावा लागू शकतो. बचतीवर विशेष भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या. जोखमीच्या व्यवहारांमध्ये घाई करू नका. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून समाधानकारक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे जाणवेल. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात शांत, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला होईल आणि नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. भविष्याबाबत गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी कामाच्या व्यापातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते. तुमच्या समंजस आणि जबाबदार स्वभावामुळे कुटुंबात तुमचा मान अधिक वाढेल. प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. एखाद्या स्पर्धा किंवा प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही चांगल्या घडामोडी घडू शकतात. नियमित अभ्यास, शिस्त आणि चिकाटीमुळे भविष्यात मोठे यश मिळण्याचा मजबूत पाया तयार होईल. या आठवड्यात घेतलेली मेहनत पुढील अनेक महिन्यांसाठी फायदेशीर ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाचा अतिताण घेणे टाळा. थकवा, सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम आणि विश्रांती आवश्यक आहे. संतुलित आहार घ्या आणि वेळेवर जेवण करण्याची सवय लावा. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात,
त्यामुळे बाहेरचे आणि तेलकट अन्न कमी खा. योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा आणि नवचैतन्य जाणवेल. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास भविष्यातील नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्याचा करिअर किंवा व्यवसायात फायदा होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुने संबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहनाची योग्य तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. तुमचा संयमी, प्रामाणिक आणि मदतीचा स्वभाव अनेकांची मने जिंकेल. आठवड्याच्या शेवटी एखादी संस्मरणीय भेट किंवा अनुभव मिळू शकतो. उपाय. दर शनिवारी भगवान शनिदेव आणि श्री हनुमान यांची मनोभावे पूजा करा. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे वस्त्र गरजूंना दान करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजू आणि वृद्ध व्यक्तींना शक्य तितकी मदत करा. कोणतेही काम अपूर्ण सोडू नका आणि संयमाने निर्णय घ्या. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, आर्थिक स्थैर्य, करिअरमधील प्रगती आणि मानसिक समाधान घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि भविष्यासाठी सुरक्षिततेचा पाया तयार होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील, तसेच जोडीदार आणि प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती आणि यश मिळवून देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. तुमची चिकाटी, संयम, शिस्त आणि जबाबदारीची भावना अनेक कठीण परिस्थितींवर मात करण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. धन्यवाद.